करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तुमच्यासोबत मी पुन्हा एकदा एक नवीन किचन क्लिनिंगचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे। याच्या आधी सुद्धा मी डीप किचन क्लिनिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि खूप दिवस झाले मी शेअर सुद्धा केलेलं नाहीये माझं नाईट टाइम क्लिनिंग रूटीन वगैरे। तर अगदीच तसंच सेम टू सेम नाहीये, आज थोडंसं वेगळं आहे। तर आज आपण कधी कधी नुसता खिचडी भात बनवतो, कंटाळा येतो, कधी खिचडी भात बनवतो, कधी मसाले भात बनवतो, कधी नुसती चपाती भाजी बनवतो। तर त्यावेळेला आपला जो प्लॅटफॉर्म आहे आणि गॅसोटा आहे हा जास्त घाण होत नाही। मी तुम्हाला दाखवते, जास्त घाण होत नाही त्यावेळेला, जास्त आपल्याला जेवण करायचं नसतं। तर त्यावेळेला पण थोडंफार का होईना आपले फोडणीचं वगैरे उडतं, तेल वगैरे उडत राहतं, सांडतं आपल्याकडनं कधी कधी काय काय। तर त्यावेळेला आपल्याला तसंच न ठेवता त्याला सुद्धा क्लीन थोडंफार तरी करावंच लागतं। तर तेच क्लिनिंग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सगळ्या महिला सेमच करत असतील, माझं असं काही वेगळं नाही आहे, पण तरीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते। जर कोणालाही हेल्पफुल वाटला हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा जर नवीन असाल तर। आता इथे बघताय तुम्ही, आज मी फक्त डाळ भात बनवला होता, तर एवढा गॅसोटा घाण झालेला नाही आहे। कारण की डाळ जेव्हा फोडणीला दिली तर त्यावेळेला थोडंसं आपण जिरं राई जेव्हा टाकतो तेव्हा तडतडतं ते आणि मग तेलाचे शिंतोडे वगैरे उडतात, थोडंसं पाणी वगैरे असं सांडलेलं असतं। तर त्यावेळेला जास्त गॅसोटा घाण नसतो आणि मग तेवढी क्लीन करण्याची आवश्यकता आपल्याला भासत नाही। किंवा कधी कधी कोणाचे प्लॅटफॉर्म असे असतात की ते डायरेक्ट धुवू शकत नाही, जागा नसते तेवढी धुण्यासाठी। मग त्यावेळेला रोज महिला काय करतात, किंवा मग कोणाकोणाला आपला जो गॅस आहे तो वारंवार पाणी टाकल्यामुळे खराब होऊ शकतो याची भीती असते। तर त्यावेळेला आपण गॅसोटा डायरेक्ट पाणी ओतून न धुता कसा क्लीन करू शकतो ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आता या सगळ्यात प्रथम मी ह्या ज्या जाळ्या आहेत त्या घासायला घेते। रोजच्या रोज मी त्या घासते, रोज त्या क्लीन केल्या पाहिजेत, कारण की काही ना काही घाण त्याच्यावर उडत गेली की मग त्या रापत जातात, त्याच्यामुळे त्या क्लीन करणं पण गरजेचं आहे रोजच्या रोज। तर आता त्या मी काढून ठेवते। त्याच्यानंतर मग काय करायचं आहे, या गॅस ओट्यावर थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि स्कॉच ब्राईटला तुम्ही हलकंसं लिक्विड लावून घेऊ शकता किंवा मग साबण लावून घेऊ शकता, जे तुम्ही वापरतात ते। तर आता मी साबण लावून घेतलेला आहे स्कॉच ब्राईटला, त्याला वरच्यावर थोडंसं घासणार आहे मी साबणाने, म्हणजे जे काही चिकट डाग वगैरे असेल ते पण निघून जातात। आणि ज्या महिला रोज पाणी टाकून गॅसोटा क्लीन करू शकत नाही ते रोजच्या रोज असं क्लिनिंग करू शकतात, त्याने सुद्धा खूप छान क्लीन होतो गॅसोटा। तर आता इथे मी घासून घेतलेला आहे पटापट वरच्यावर, कारण की तो जास्त घाण झाला नव्हता। त्याच्यानंतर कोणताही कॉटनचा कपडा आपण ओला करून घेऊ शकतो, बादलीमध्ये, बकेटमध्ये, कशामध्येही तुम्ही पाणी घेऊ शकता। किंवा आता माझ्याकडे डायरेक्ट नळाला पाणी आहे, त्याच्यामुळे मी नळाखाली तो कपडा 2-4 वेळा पिळते आणि मग असं सारखं पाणी चेंज करून तो मी पुसून घेते। जर तुम्हाला कॉटनचा कपडा वापरायचा नसेल तर मग डीमार्टमध्ये असे वाईप मिळतात, इथे बघताय तुम्ही, हे वाईप देखील वापरू शकतात। ॲक्च्युली त्या कपड्यापेक्षा मला हे वाईप आहे ना खूप सुटेबल वाटतात आणि ह्याने पाणी पण पटकन निघून जातं आणि स्वच्छ पण पटकन होतात। डाग वगैरे याच्यावर कपड्याच्या तुलनेत कमी असतात आणि स्वच्छ करायला सुद्धा ते बरं पडतं। त्याच्यामुळे मी नेहमी हे गॅसोटा क्लीन करण्यासाठी असे वाईप वापरत असते। शिवाय महिनाभर वापरून तुम्ही याला पुन्हा फेकून देऊन नंतर दुसरं वाईपसुद्धा काढू शकता नवीन वापरण्यासाठी। एका याच्यामध्ये पॅकेटमध्ये 4 वाईप येतात, त्यामुळे हे बरे पडतात। त्याच्यानंतर इथे काय होतं, आता माझी इथे जुनी शेगडी आहे, या शेगडीला जो 14 वर्ष झालेली आहेत, म्हणून अशी माझी स्टीलची जुनी शेगडी आहे, म्हणून मग मला तिला आतूनसुद्धा क्लीन करता येतं, हा एक फायदा आहे ह्या शेगडीचा। पण जर आता बऱ्याचशा महिला नवीन शेगड्या वापरतात ज्या की काचेच्या वगैरे असतात, तर त्यावेळेलासुद्धा तो म्हणजे होत असेल तर त्यालासुद्धा असं आतून क्लीन करत जा, कारण की आतल्या साईडून क्लीन करणं पण तेवढंच गरजेचं आहे। खरकटं वगैरे पडतं, काही राहतं आणि झुरळे वगैरे फिरतात, तर आतल्या साईडला आपण तेवढं क्लिनिंगवर लक्ष देत नाही, पण आठवड्यातनं एकदा हे असं केलं पाहिजे, म्हणजे गॅसोटा आतूनसुद्धा तेवढा क्लीन राहतो। आता इथे बघताय माझा बघितलेला तुम्ही गॅसोटा जो आहे तो आतूनसुद्धा तेवढाच स्वच्छ आहेत, फक्त म्हणजे आता 14 वर्ष झाली त्याच्यामुळे थोडेसे डाग वगैरे त्याच्यावर पडलेले आहेत जे की निघत नाहीत। तर आता मी इथे क्लीन करून घेतलेला आहे आणि अगदी 3 ते 4 वेळा फक्त पाणी बदलून स्क्वीज करून तो वाईप मी इथे छान पुसून घेतली आहे ही शेगडी, आणि चक्काचक झालेली आहे न धुता, बघताय तुम्ही। शिवाय मी स्टाईल्सवर पण लगेच ते वाईप मारून घेतलेलं आहे, पुसून घेतलेले आहेत स्टाईल्स, म्हणजे स्टाईल्सवर पण जर काही उडालं असेल तर ते लगेच निघून जाईल। त्याच्यानंतर मी इथे एक पुन्हा टॉवेल ठेवलेला आहे, कॉटन टॉवेल आहे हा, आणि हा मी फक्त ओट्यासाठी वापरते। तो वाईप मी ओट्याला वापरत नाही, कारण की तो खराब होतो लगेच, त्यामुळे तो फक्त मी
शेगडीसाठीच वापरते, पातळ असतो तो, त्याच्यामुळे त्याला ओट्यावर वापरता येत नाही. म्हणून मग मी असा कॉटनचा टॉवेल ठेवलेला आहे जो की मी फक्त आणि फक्त ओट्यासाठी वापरते. म्हणजे मग ओटासुद्धा इथे आता ओल्या मी करून घेतलेला आहे, पिळून घेतला आहे आणि 2 वेळा मी त्याला मारून घेणार आहे आणि 2 वेळेमध्ये तो छान क्लीन झालेला आहे आपला प्लॅटफॉर्मसुद्धा. तर असं तुम्ही रोजच्या रोज करू शकता आणि ही रोजची जी क्लिनिंग आहे ती अगदी सोपी होऊन जाते. अगदी धुण्याला जेवढा वेळ लागतो ना त्याच्या अर्धा वेळ, निम्मा वेळ याला लागतो. 5 मिनटामध्ये हा गॅस ओटा पूर्ण धुवून स्वच्छ अगदी क्लीन झालेला आहे, बघताय तुम्ही. आता मी इथे लगेच भांडी घासून घेणार आहे. जेवण केलेली भांडी मी लगेच काढून ठेवते आणि घासून टाकते, त्याच्यामुळे मग जेवल्यानंतर कमी भांडी पडतात. तो एक फायदा होतो. म्हणजे हे जे काम आहे, कधी कंटाळा आला तर जेवल्यानंतरचे जे काम आहे ते अगदी 15 मिनटामध्ये आवरतं. डीप क्लिनिंग मी इथे केलेली नाही आज किचनची. डीप क्लिनिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे याच्या आधी. पूर्ण गॅस ओटा वगैरे धुवून, वरचे टाईल्स पुसून, ट्रॉल्या पुसून, हा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्याची लिंक हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तो व्हिडिओ छान व्हायरल झालेला आहे, आवर्जून पहा. खूप छान व्हिडिओ आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रोव्हाइड करते, आवर्जून जाऊन पहा. आता मी इथे पटापट भांडी घासून घेते आणि भांडी घासताना मी काय करते, आधी आहे ना नळाखाली जी भांडी असतात खरकटी, त्याच्यामध्ये थोडं थोडं खरकटं असतं, तर ते मी पूर्ण धुवून घेते ती भांडी. म्हणजे जे काही खरकटं असतं ते बेसिनमध्ये पडतं आणि नंतर मग मी ते काढून पिशवीमध्ये फेकून देते. असं केल्यामुळे काय होतं, भांड्यामध्ये खरकटं राहत नाहीत, भांडी स्वच्छ होतात आणि मग स्कॉच ब्राईटला कुठलंच खरकटंसुद्धा त्या भांड्यांचं लागलं जात नाही आणि स्कॉच ब्राईट आणि आपला साबण हे सुद्धा नेहमी स्वच्छ राहतं आणि आपल्याला भांडी घासायला सुद्धा बरं वाटतं. नाही तर खरकटी भांडी घासायला आपल्याला आवडत नाही आणि तेच खरकटं पुन्हा त्या स्कॉच ब्राईटवर बसतं. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे पाण्याचा काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही हलकी हलकी पाण्याने पूर्ण किंवा थोडं थोडं पाणी वापरून तुम्ही भांडी पहिली खरकटी जी आहे ते पूर्ण खरकटं काढून स्वच्छ करून घ्या आणि त्याच्यानंतर भांडी घासा. म्हणजे वेळसुद्धा वाचेल तुमचा आणि भांडीसुद्धा स्वच्छ निघतील. तर आता इथे मी भांडी घासून घेतलेली आहेत स्वच्छ अशी. तर आता इथे माझी भांडी घासून झालेली आहेत, संपूर्ण निथळत ठेवलीत मी ती पूर्ण जाळीमध्ये. त्याच्यानंतर माझ्याकडे इथे वेगळी घासणी आहे बेसिन घासण्यासाठी, भांडी घासायचं जे स्कॉच ब्राईट आहे ते मी वापरत नाही, याच्यासाठी वेगळी घासणी ठेवलेली आहे, बघताय तुम्ही. आणि त्याने मी पूर्ण बेसिन घासून घेते कारण की ते सुद्धा खरकट्याने घाण होतं, चिकट होतं आणि मग वास येतो, त्यामुळे ते रोजच्या रोज घासणं गरजेचं आहे. ते घासल्यानंतर ती घासणीसुद्धा धुवून ठेवून देते, साबण स्कॉच ब्राईट सगळं धुवून ठेवते. जे काही खरकटं वगैरे असेल, खरकटं नसतात पण जरी काही असलं तर ते निघून जातं आणि वास येत नाही आपल्या साबणाला किंवा स्कॉच ब्राईटला.
त्याच्यानंतर जी बाटल्या आहेत पाणी पिण्याच्या त्या बाहेरून घासते. आठवड्यातनं एकदा त्यांना मी गरम पाण्याने धुवून घेते, त्यामुळे रोज घाई असते म्हणून मग फक्त बाहेरून क्लीन करते आणि लगेच त्या फिल्टरच्या पाण्याने मी भरून ठेवते. माठ पण रोजच्या रोज मी भरून ठेवते, जर रिकामा झाला असेल तर. सगळं स्टाईल्स वगैरे जे काही उडालं असेल भांडी घासताना उडतंच ऑफकोर्स, ते धुवून घेते लगेच आणि पुन्हा जो काही ओटा आहे तो मी त्या कपड्यांनी क्लीन करून ठेवून देते, कपडा धुवून वाळत घालते. आणि असा हा नॉर्मल किचन क्लिनिंग रुटीनचा जो व्हिडिओ आहे तो मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जे गॅस ओटा म्हणजे ज्यांना धुवायचा नसेल किंवा आठवड्यातनं एकदा वगैरे धुतात तर रोजच्या रोज या स्टेप ते लोक फॉलो करू शकतात आणि छानसं असं 10 ते 15 मिनटामध्ये आपलं काम आवरतं. शिवाय आपला प्लॅटफॉर्म आणि शेगडी ही दोन्हीही क्लीन होते, बघताय तुम्ही, न धुता. तर हा व्हिडिओ मी नॉर्मली तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे नॉर्मल किचन क्लिनिंगचा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा.